रूप पाहता लोचनी
जय श्रीराम. नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वाडी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो परम पूज्य एकाच घे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अभेरू कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा
त्याचे पाय माझे चिती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरीशं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हमारी हरि कीर्तन राम जी को लाना लखन जी को लाना भरत जी को लाना शत्रुघ्न जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः संपाद्य ज्ञानच्च विदाय भक्तिं विलोके तोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगशिरसा गुरुतम् रायगडी मंदिरी वसई माझा राया जगासी अर्पितो तीही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा श्री शिव छत्रपती सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिदान करुणा वर्णालय भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा यांच्या साष्टांग चरण कमलावर दंडवत करून आळंदी निवासी माझे ज्ञानोबराय त्यांच्याही समाधीचं दर्शन घेऊन देहूचे सुप्रसिद्ध साधू इंद्रायणी काठी उठलेलं वादळ विचारवंतांना न उलगडलेलं कोड असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी दंडवत करून ज्यांनी आपल्या संप्रदायाला खांब दिला भागवत आज ज्यांचा मी पहिल्याच सेवेसाठी अभंग घेतला ते माझे नाथ महाराज यांच्या चरणाचे वंदन करून स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या चरणाचे प्रतिपादन करून तसेच इथे उपस्थित सर्व संत महंत टाळकरी माळकरी आचार्यांपासून आद्याचार्यांपर्यंत असलेले सर्व भाविक भक्त गावकरी सर्वांच्या चरणी दोन हात आणि तिसरं मस्तक ठेवून दंडवत करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल
आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्णारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जग. आज श्री कोटेश्वर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण रेवडीकरांना यांच्या आशीर्वादाने वर्ष 58 अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा, ठिकाण क वर्ग तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर मंदिर, गोवे, तालुका आणि जिल्हा सातारा. या अखंड हरिनाम सप्ताहातील सर्वच कार्यक्रम चालू आहेत. काकड आरती, जागर, ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन आणि यामध्ये कीर्तनानंतर महाप्रसाद आहे. आणि पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे सप्ताह कमिटी, देवस्थान आणि एक प्रतिनिधी स्वरूपात प्रमोदजी हेंद्रे साहेब यांनी मला सुचवली आणि इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि आभार मानते. खरं तर इथं सेवा करायला मिळणं म्हणजे खूप भाग्याचा उदय समजेल मी. आज पहिल्याच दिवसाची कोटेश्वर देवस्थान हे काही साधं सुद्धा देवस्थान नाहीये. म्हणून मला खूप अगदी काहीतरी पुण्य पदरात असल्याशिवाय इथं कुणाचंही येणं होत नाही. खूप अट्टास आहे, काहीतरी पदरी बहुत सुकृताची जोडी, आणि तेव्हाच आपण इथं येतो. पुण्य फळले बहुधा दिवसा,
संप्रदायाला कुठलंच वय नसतं आणि खरंच अगदी आपल्याला एक दात पडला तरी सुद्धा खायची पंचायत होते, पण त्यावेळेस यांना गाण्याचं काही वाटत नाही, एवढी देवाची देणगी अजून काय पाहिजे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, असं पुण्य पूर्व पुण्याचे जयाचे पदरी तोची वारकरी पंढरीचा. देवाला काय काय आवडतं. माझे नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथ महाराज या अभंगामध्ये म्हणतात देवाला माझ्या काय आवडतं तर सतत नामाचा उच्चार मला आवडतो. तुम्ही इथं जरी कधी आला मंदिरात तर शांतपणे अगदी राम नामाचा एक ध्वनी तयार होतो. शांत देव सुद्धा महादेव सुद्धा देवाचं नामस्मरण करत असतात, असा आवाज येतो. भजन करी महादेव. आणि त्यानंतर महाराज म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम हरिहरा भेद नाही नका करू वाद. दोन्ही काय एकमेकांच्या एकमेकाचे हृदय यासोबत तुम्ही काय केलं पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालावी आणि आपल्या मस्तकावरती गंध लावा. हृदय कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांबद्दल कळवळा असावा. अजून काय महाराज म्हणतात तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आनंद. सगळे देव आषाढी वारीला जात असतात, साधू संत जात असतात. आषाढी कार्तिकी तुझा
कृष्णाबाई मातेच्या चरणी वंदन. कारण आज कोटेश्वर आणि ही कृष्णाबाई माता म्हणून उदय बोला कृष्णाबाई मातेचा, कृष्णाबाई माऊलीचा. माऊलीचा. आणि इथं ही कृष्णामाई आपल्या इथं मंदिराचं चरणाशी वाहत आहे. खरोखर सुंदर असं वातावरण. आणि अजून नाथ महाराज म्हणतात की हे तुम्ही जर केलं सगळं, त्याबरोबर नाथ महाराज म्हणतात असा ज्याचा नियम आहे त्याला वेगळं काही करायची गरज नाही. असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला देवाच्या परम पूज्य जगी देवा समानच तुम्हाला पूजलं जाईल. असा हा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. महाराज म्हणतात बघा, एकदा आज पहिल्या दिवसाची नामपर सेवा, या महादेवाची इतकी कृपा असते. एकदा नामदेव महाराज जेव्हा 12 ज्योतिर्लिंगाची दर्शन यात्रा त्यांनी सुरू केला प्रवास, आणि असंच प्रवास करत असताना नामदेव महाराज औंढा नागनाथ इथं आले आणि सर्व संतांची अशीच मांदियाळी बसली होती. आणि सगळे ब्राह्मण मंदिरामध्ये दर्शनासाठी देवाच्या गर्दी करू लागले. आणि गर्दी करू लागले असताना दर्शनासाठी रांगच रांग. आपण सुद्धा इथे जर महाशिवरात्रीला आलो तर आपल्याला नंबर लगेच भेटतो का? दर्शन आले आले या 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 लगेच मिळतं का? नाही. आपल्याला सुद्धा कुठं अगदी पुलाच्या सुद्धा पलीकडे नंबर लावावा लागतो. नवीन नवीन अगदी गावामध्ये सुद्धा सुरुवात करावी लागते. मग तसंच त्यांनी घाई गर्दीत दर्शन घ्यायचं ठरवलं. आणि दर्शन घेत असताना तिथेच मंदिरात कीर्तन चालू. आणि मग त्यांना दर्शनाला जाता येईल का? आणि मध्येच कीर्तनाचा गोंधळ. आणि मग त्यांनी कसं म्हणणार म्हणले, आम्ही ते मंत्र म्हणत यायचे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, कीर्तन चालू आणि इकडं ओम नमः शिवायचा जप चालू. आणि इतकी गर्दी आणि इतका गोंधळ व्हायला लागला. सगळ्याच जणांना एकदम दर्शनासाठी घाई करू लागले. आणि मग सोहळ्याचं दर्शन होतं. ते सर्वांनी स्नान करून सुशोभित होऊन अगदी ओल्या वस्त्रांनी मंदिरामध्ये दर्शन घेत होते. आणि असं असताना मग खूप गर्दी झाली.
आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की इकडचा कालवा तिकडचा कालवा आणि आता काय करायचं, कोणत्या देवाला बोलवायचं, आम्हाला काही सुचत नाही म्हणले. हे तुमचं कीर्तन इथं काय करू नका, तुम्ही काय करा, मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. असं म्हणल्यानंतर नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले आणि पाठीमागे जाऊन नामदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. नामदेव महाराजांनी मंदिराच्या मागे कीर्तन करायला सुरुवात केली. कीर्तन इतकं रंगात आलं, देव देवतांना सुद्धा राहत नव्हतं. वरून भगव्या पताकांचा वर्षाव होत होता आणि आपोआप त्या पताका हवेमध्ये तरंगत होत्या. वायुदेवांनी त्यांना तारलं होतं आणि या नामाचा जय जयकार होत होता. आणि देवाला सुत्तरी कसं राहावेल, सगळे देव आले आणि माझ्या महादेवांना सुद्धा काय राहवलं नाही. पाठीमागे फिरले राहुल माझ्या महादेवांनी फिरविले देऊळ. देवानं काय केलं, पाठीमाग कीर्तन चालू आहे, देवाला कशाची आवड आहे तर भजन करी महादेव. आणि रामनामात जर देव नसेल तर काय उपयोग, कारण वैष्णवांचा शिरोमणी आहेत भगवान महादेव. आणि म्हणून देवानं काय केलं, फिरविले देऊळ. देऊळच फिरवलं. पूर्वाभिमुख मंदिर होतं पण देवानं दक्षिणाभिमुख केलं. आणि काय झालं की नंदी देवा पुढचा नंदी सुद्धा काय झालं, मग मंदिर फिरवल्यामुळं नंदी मागेच राहिला. ब्राह्मणांना काही कळालं नाही. पण नंतर न बाहेर आले तर हे कसं झालं, इथला नंदी कुठे गेला. आणि मग लक्षात आलं की नंदी हा पाठीमागं राहिलाय. हरिहरा भेद नाही नका करू वाद. त्यांच्या लक्षात आलं की देवाला सुद्धा देवाचीच तळमळे, राम नामाची तळमळे. आणि बघितलं त्यांनी, रामकृष्ण हरे, तुमच्या रूपाने आम्हाला दर्शन झालं. आणि खरंच आणि देवानं मंदिर फिरवलं आणि देव सुद्धा स्वतः कीर्तनात लीन झाले. बघितलं देवाने सुद्धा, वरून पताका आल्यात आणि पुष्प वर्षाव होत आहे. सर्व साधू संतांची मांद्याळी, सर्व संत बसलेले आहेत आणि कीर्तनाचा तो गजर होतोय. आणि
सगळेजण हा इतका सुंदर सोहळा, सगळे देव नाचायला लागले आणि ब्राह्मणांना सुद्धा काही सुचेना, ते सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले आणि सगळेजण नाचायला लागले. आणि मग कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मग त्या पताका सर्व देवांनी दर्शन घेऊन मग एक एक देव वरती जाऊ लागले आणि पताका सुद्धा आपोआप वरती जाऊन अदृश्य झाल्या. ही रामनामाची ताकद आहे. मग महाराज म्हणतात की हे देऊळ फिरवलं हे कशामुळे, का तर त्यांनी काय केलं, नामदेव महाराजांनी देवाला जे आवडतं ते माझे नामदेव महाराजांनी केलं असं नाथ महाराज म्हणतात अभंगाच्या. देवाला काय आवडतं तर देवाला आवडतं नामस्मरण, सहज प्रसन्न होणार असं दैवत म्हणजे आपले भोलेनाथ. रावणानं सुद्धा म्हणजे अगदी नामदेव महाराजांना सुद्धा विसोबा खेचर, विसोबा चाटी त्यांचं नाव, एवढं माझ्या ज्ञानेश्वर माऊलींचं एवढं हाल केलं, मुक्ताईचं हाल केलं, खापर सुद्धा मिळू दिलं नाही, कमरट्यात लाथ घातली. आणि नंतर त्यांनी बघितलं की ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती त्यांनी मांड भाजलं, हे त्यांनी चोरून खिडकीतून बघितलं आणि मनामध्ये परिवर्तन झालं की काय केलं पाहिजे, आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ही चौघं भावंड काय करतात त्यांना ते गुढ समजलं आणि त्यांनी सुद्धा काय केलं, मग देवाचं नामस्मरण केलं. नवे नवे याच माझ्या नामदेव महाराजांना जेव्हा सभेमध्ये कसं ठरवलं गेलं तेव्हा नामदेव महाराजांना विसोबा खेचरांकडे जाण्याची आज्ञा दिली स्वतः देवानं आणि सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन गुरु करा. आणि गुरु करण्यासाठी ते गेले असताना त्यांनी एका म्हाताऱ्याचं सोंग घेतलं आणि एका पिंडीवरती पाय ठेवून बसलेले होते, पायामध्ये चपला होत्या. आणि मग नामदेव महाराजांनी ते बघितलं आणि म्हणाले, हा असा कसा वेड आहे की याला काहीच कळत नाही, पिंडीवरती चप्पल घालून झोपले. म्हणाले, ओ बाबा तुम्ही उठा ना, तुम्ही पिंडीवरती पाय ठेवलेले आहेत आणि पायामध्ये तुमच्या चरणाच्या पादुका पण तशाच आहेत. तर म्हणाले, आता मी वयानं म्हातारा झालो आहे, तुला जर काय काढता आलं तर बघ. असं म्हणल्यानंतर मग नामदेव महाराजांनी ते पाय उचलून ठेवले पलीकडं. पण असं झालं, पाय उचलून ठेवले तर त्या जागी परत पिंड निर्माण व्हायची, परत शिवलिंग तयार व्हायचं. असं कितीतरी वेळा शिवलिंग तयार झालं.
नामदेव महाराजांना चूक समजली की हा खरा भक्त आहे. नामदेव महाराजांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांना साष्टांग दंडवत केलं आणि सांगितलं की मला गुरु करण्यासाठी पाठवलं आहे, पण तुम्हीच तो गुरु आणि मला क्षमा करा आणि मला तुमचा आशीर्वाद द्या. म्हणजे हे किती भोळं दैवत आहे. असा कसा बाई माझा भोळा शंकर, असा कसा बाई माझा भोळा शंकर, त्या मनाला आत्मलिंग किती भोळं दैवत आहे, सहज प्रसन्न होणारं दैवत आहे. असा कसा बाई माझा भोळा शंकर, रावणाला आत्मलिंग दिलं काढून. नवे नवे देवाने रावणाला लंका सुद्धा दिली, पूजेला बोलवलं होतं. पार्वतीच्या सांगण्यावरून देवाने एवढी सुंदर अशी लंका बनवली आणि पूजेला बोलवलं. तर ब्रह्मज्ञानी होते, विद्वान होता आणि त्यांनी सुद्धा म्हणले मला तुमची देवा लंका पाहिजे, लगेच देऊन टाकली. भक्ती केली होती. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थल गले वलंब्यलंबितम भुजंगतुंग मालिकम डम 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 निनाद वर्मयम चकोर चंद्र भासितम तनो तुनु शिवम तनो तुनु शिवम तनो तुनु शिवम. स्वतः त्यांनी स्तोत्र रचलं आणि महादेव कसे भोळे. अगदी भोंदू बाबा जरी म्हणले ना की एखादं मंदिर स्थापन केलं की महादेव आपले प्रसन्नच. कुठले भोंदू बाबा असले तरी दाता असतो, मग तो भोंदू का असना, असं आपल्या महादेवांचं आहे. आणि सहज प्रसन्न होणार दैवत. आणि मग देवाला आवडतं तर काय आवडे देवासी एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देव स्वतःही भजन करतात आणि देवाला भजन केलेला माणूस अतिशय प्रिय असतो. बघा महाराजांनी महादेवाच्या मंदिरामध्येच माझ्या छत्रपती आपल्या सर्वांचं दैवत शिवाजी महाराज यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी आपल्या करंगळीवर रक्ताचा अभिषेक घातला. तो महादेवांनाच आपल्या रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, ती सुद्धा महादेवाच्या मंदिरातच. आणि त्यांच्या हाकेला ते दैवत उभं राहिलं. 16व्या वर्षी महाराजांनी प्रतिज्ञा केली आणि स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. खर तर आज हे बालचमू जे दिसत आहेत त्यांचे सुद्धा अध्यक्ष श्री आदित्यनाथ महाराज, खरंच त्यांना सुद्धा वंदन. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी हे गुरुकुल उभारलं. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या मुली आणि मुलं खरंच हे नंदनवन आहे. 16व्या वर्षी त्यांनी संस्था उभारली आणि 16व्या वर्षातच त्यांनी आपल्या संप्रदायाची आधीपासूनच जन्मता सुरुवात केली, पण इतरांनाही त्यात अगदी बालपणापासून ते शिक्षण देत आहेत, अगदी 1 रुपया न घेता. खरंच एवढं म्हणजे स्वतः बरोबर स्वतःही जगा आणि त्याबरोबर इतरांनाही जगवा. खरंच स्वतः जगत स्वतःसाठी कुणी करतो हो, पण इतरांसाठी करणारे कमी. मग
त्यांनी जी शपथ घेतली आणि जिजामातेने सुद्धा दैवताची भक्ती केली होती आणि जिजामातेनं इतका सुंदर असा अनमोल रत्न जिजामातेंच्या पोटी जन्माला आलं. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर जय भवानी, भारत माता की दैवत एकदा माझ्या राजांचा जोरदार टाळ्या. आपल्या राजांनी सुराज्य निर्माण केलं, सुराज्य निर्माण केलं म्हणून आज आपल्याला इथं बसायची परवानगी. नाहीतर मंदिराचा कळस आणि डोईवरचा पदर आपल्या कधीच गेला होता. पण आपल्या राजांमुळे आज आपण इथं व्यवस्थित आहोत. नाहीतर बघताय आता कसं काय युद्ध चाललंय. तेव्हा सुद्धा युद्ध चालूच होतं ना. मग जिजामातांनी शिवाजी महाराज जन्मले आणि बारशाचा सोहळा त्यांनी आयोजित केला आणि त्यांना डोहाळे सुद्धा तसेच लागायचे. जसे डोहाळे लागायचे ना, शिवाजी महाराजांना म्हणायच्या की मी दांडपट्टा फिरवू का. अहो मी आज मला हे डोहाळे लागलेले आहेत. काय म्हणायच्या. अहो आपण काय म्हणतो आता. अरे इकडे या, इकडे ये. काय नाव असेल ते. आता अभंगच नामपरे. देवाला नाव आवडतं ना म्हणून नाव आलं. आणि मग बारशाचा सोहळा, आणि बारशाच्या सोहळ्यामध्ये काय आवडतं महिलांना सुद्धा. नावच. मग नाव घ्यायची सुरुवात झाली. उखाणा. आणि मग जिजामातांनी प्रत्येकीने नाव घेतलं आणि जिजामाता सुद्धा नाव घेऊ लागल्या. येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते. येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगर 12. खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगर 12. पान खाते 13 घाम येतो झरा झरा. पान खाते 13 घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी.
तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हंडा देते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात वाडे 7 वाडे. 7व्या वाड्यात पलंग. आदलं घर, मधलं घर, मधल्या घरात पलंग. पलंगावरती उशी, उशीवरती ठुशी, ठुशीवरती बशी, बशीवरती कप, कपाला घर. घरामध्ये भिंत, भिंतीवरती घडी. आणि घडीत वाजले 1. आणि जिजामाता म्हणाल्या, शहाजी राजांचं नाव घेते मी, लखुजी जाधवांची लेक. आणि मी नाव घेते आमच्या महाराजांचं. मी सारिकाताई नाव घेते प्रमोदजी महाराजांचं. मी नामदेवराव जाधवांची लेक, मी नामदेवराव जाधवांची लेक. कारण मी सुद्धा एक जाधवांचीच लेक आहे. मला तो वारसा मिळाला जिजाऊंचा. खरंच मी अगदी खरंच त्यांच्या वारशातलं धन्य, अगदी प्रभूचे खूप आभार आहेत. आणि असे संतांचीच नाव आहेत आमच्या चुलत्यांची, वडिलांची. तो काळ साधू संतांचाच होता आणि ते सांप्रदायिक वारसा मिळाल्यामुळेच त्यांचे काहीतरी पुण्य आहे. म्हणून आज मी इथं उभी आहे. संप्रदायाला उशीर झाला, पण कसं असतं, देर आहे पण अंधेर नाही. म्हणून त्यांची पण काहीतरी पुण्य आहे. खरं आपल्याला माहिती आहे की रेवडीकरांना, तात्यांचं सुद्धा किती साधू संतांचा उपकार आहेत त्यांच्यावरती. तात्यांची भक्ती होती. आपल्याला सगळा प्रकार माहिती आहे की देव स्वतः त्यांच्यासाठी उभा राहायचा. अगदी ड्युटी सुद्धा त्यांची देवाने केली. असे रेवडीकर आपले तात्या, त्यांच्याही चरणी वंदन करते. खरंच असे संतच होऊन गेले आपल्या या भागामध्ये. आपला सातारा हा खूप साधू संतांच्या पदस्पर्शाने, माझ्या शिवाजी राजांच्या घोड्यांच्या टापांनी असा पावन झालेला, पुलकित असा आपला सातारा जिल्हा. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये काय असतं तर, जे तरुण युवक असतात ते सुद्धा आपल्याला सैन्य दलात भरती होण्याची आवड आहे. आपला सातारा जिल्हा त्यासाठी प्रसिद्ध असा जिल्हा मानला जातो. सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या भारतातून सैन्य दलामध्ये जास्तीत जास्त भरती होणारी संख्या ही माझ्या सातारा जिल्ह्यातील आहे. कारण शिवाजी महाराजांचा वारसा लागलाय आपल्याला. ते वारसा लाभल्यामुळं तुकाराम महाराज कीर्तन करायचे. आणि तेव्हा महाराजांनी जेव्हा विचारलं, गनिम त्यांना पकडायला आली, तेव्हा महाराज म्हणाले, पकडत असताना त्यांनी बघितलं, गनिम जेव्हा, मुघल जेव्हा कीर्तनामध्ये घुसले तेव्हा बघितलं शिवाजी महाराज बसले होते. पण असं झालं की कीर्तनाचा इतका आनंद असतो, देव त्यामध्ये स्वतः उभा असतो. कीर्तनामध्ये देव स्वतः उभा असतो. आणि कुणावर कसलीच देव कधीच परीक्षा येऊ देत नाही. आणि ती देवाची परीक्षा असते. आणि म्हणून गनिम जेव्हा आतमध्ये घुसले तेव्हा त्यांनी बघितलं की हा स्वराज्याचा खरोखर आपण जेव्हा आपल्या प्राण अगदी हातामध्ये प्राण घेतलं, हाती शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली एडी प्रीत, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावे वा लढून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू, देशापायी सारी विसरू, माया ममता नाती
मनाची भीती. शूर आम्ही सरदार ते मावळे. मग तुकाराम महाराजांनी कीर्तन चालू होतं आणि मग सगळीकडं गणिमांना शिवाजी महाराज दिसायला लागले. आणि असं असताना आता कुणाला पकडायचं प्रत्येकाला धरू लागले की धावा, हा शिवाजी आहे, हा शिवाजी आहे. पण पकडलं तर काय व्हायचं, सगळेच शिवाजी महाराज. आता यातले नक्की कोण शिवाजी महाराज हा त्यांना सुद्धा प्रश्न पडला. आणि असं झाल्यानंतर शिवाजी महाराज घरी गेले आणि तुकाराम महाराजांनी वाचवलं असं त्यांना वाटलं. आणि त्यांना साक्षात्कार झाला साधू संतांचा. घरी गेल्यानंतर त्यांनी एक नजराणा पाठवला आणि तुकाराम महाराजांना तो नजराणा पाठवला असताना तुकाराम महाराजांनी तो बघितला आणि सांगितलं, तुमचे आम्हा मृत्यूतीय समान, याचं मी काय करू. आणि त्यांना कसं वाटलं की चार चौघात माणसात घेत नसतील महाराज, म्हणून त्यांनी असंच माग माग इंद्रायणीच्या काठी आले. आणि महाराज जेव्हा इंद्रायणीचं दर्शन घेण्यासाठी खाली उतरले तेव्हा एका शिळेवरती ते सर्व ठेवलं गेलं. आणि ते धन तिथं ठेवलं असताना शिवाजी महाराज तुकाराम महाराज परत आले आणि त्यांनी बघितलं की हे धन मी घेतलं नाही आणि तू तुझ्या पाठीवरती ठेवलंस. तुकाराम महाराजांचा राग तिला समजला. दगडाच्या शिळा सुद्धा आता म्हणजे सोनं ठेवलं म्हणून मग तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी आता तुझ्यावरती बसून कधीच भजन करणार नाही. जे होतं ते मी दान केलं आणि तू तुझ्या पाठीवरती घेऊन बसलीस. त्या शिळेला सुद्धा दरदरा घाम फुटला आणि ती शिळा वरती निघाली. अशीच मंदिराच्या खाली अशीच गडगडत गडगडत इंद्रायणी मध्ये गेली, सुचिरभूत झाली, स्नान केलं आणि ती शिळा परत आपल्या स्थानी येऊन बसली. आणि चुकलो खरे, पण हे तुम्ही कसं काय केलं, हे कशामुळं. तर तेव्हा महाराज म्हणतात की आम्हाला काय आवडतं, आम्हाला धन आवडत नाही, तर आम्हाला जे आवडतं ते महाराज सांगतात अभंगाच्या गरज नाही. असं पण सोनं काय झालंय, रोज महागच होतंय. त्याचा काय उपयोग, नुसतं 2000 कमी आणि परत हाय त्याच जागेवर, त्याच्यापेक्षा नसलेलंच बरं. मग त्याऐवजी तुम्ही काय घाला महाराज म्हणतात, तर तुळशीची पवित्र अशी माळ. कारण ती माळ धारण केल्यानंतर आपण जे स्नान करतो ते सगळं पाणी आपल्या सर्व शरीरावरून जातं आणि पवित्रता तुळशीची आपल्याला येते. सगळं काही आपलं पाप धुतलं जातं. याबरोबर काय महाराज म्हणतात, तर गंध लावावा. कशासाठी, तर तो गोपी चंदन टिळा. गोपी चंदन टिळा जो देवाचं एकदा डोकं दुखत असताना देवांनी परीक्षा बघायचं ठरवलं
आणि देवाला कशी लहर येते भक्तांची परीक्षा बघायची. नारद मुनी जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की देवाचं डोकं दुखते आणि रुक्मिणी मातेंना सत्यभामा माता आणि सगळ्या जामवंती सगळ्या राण्यांना सांगितलं की देवाचं डोकं दुखतंय, आता काय करायचं. तर देवाने सांगितलं की काय करा तुम्ही, भक्तांच्या पायाखालची माती मला आणून द्या, तर काय होईल, माझं डोकं दुखायचं राहील. असं म्हणल्यानंतर नारद मुनींनी त्यांना सांगितलं. तर म्हणाले भक्तांच्या पायाखालची, म्हणले बर आणूया शोधून. पण असं म्हणल्यानंतर म्हणले शोधायला जाऊया, पण भक्तांच्या पायाखालची माती. तर नारद महर्षी असं म्हणाले तुम्ही सुद्धा एक भक्तच आहात. तर त्या म्हणाल्या देऊ, पण नारद महर्षींनी जेव्हा सांगितलं की जो भक्त पायाखालची माती देईल त्यानं देवाचं डोकं दुखायचं राहील, पण त्याला नरकात जावं लागेल. असं म्हणल्यानंतर रुक्मिणी माता 2 पावलं माग सरकल्या, सत्यभामा माता 4 पावलं माग सरकल्या, जामवंती मातांनी तर उड्याच मारल्या. मागची कोलांटी उडी नको, नरकात कोणी जायचं. आणि मग त्यांनी नारद महर्षी कुठे गेले, गोपिकांच्याकडे गेले. आणि गोपिकांचा इतका भाव देवावरती, इतका भाव, नाथ महाराज सुद्धा म्हणतात हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. नाथ महाराजांनी आपल्याला खूप अभंग म्हणजे अगदी कळण्यासाठी महाराजांनी एक 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 ग्रंथ संपदा आपल्या समोर दिली. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. केवळ
एकाकी तुला गुरगुंडा होईल देव राबला 36 वर्ष. देव स्वतः काय करायचे? श्रीखंड्या चंदन उगाळून दे. कोणाला लावायचं? देवालाच. देव स्वतः हे नाथ महाराजांना उगाळून द्यायचे आणि नाथ महाराज देवालाच लावायचे. 36 वर्ष देवानं पाणी वाहिलं. कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहिले. अनन्य भावे निळा वंदी त्यांचे पाय. म्हणजे देवाच्या घरी सुद्धा 36 वर्ष पाणी वाहिलं. दत्तात्रय महाराज चोपदारकी करायचे आणि महादेवजी प्रसन्न होते. नाथ महाराजांच्या वरती कोणतंही ऊन जरी लागलं ना तरी आपले शेष महाराज त्यांच्यावरती फणा धरून असायचे. अशी महादेवांची नाथांवरती कृपा होती. म्हणून सर्वांनी 2 हात वरती करून आपण देवाचं नामस्मरण करायचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. भोलेनाथ महाराज की, कोटेश्वर महाराज की, कृष्णामाईचा. बघा, ज्या शिवाजी महाराजांनी सुद्धा हर हर महादेव म्हणून आपलं सैन्य लढायला नेत होते, का त्यांना काहीतरी दिलं जात होतं प्यायला?
दिलं जात होतं का? बॅलर भरलेले होते का? नाही. फक्त हर हर महादेव या नामात इतकी ताकद आहे. आपण जर हर हर महादेव म्हणलं तर आपली सर्व पापे नष्ट करण्याचं राम नामात तर ताकद आहेच आहे. पण अजूनही आपण ओम नमः शिवायचा जर जाप केला तर सगळ्या रिद्धी सिद्धी आपल्याला मिळल्या जातात. आणि महाराज म्हणतात असं तुम्ही काय करा तर देवाला नाव आवडतं, नामस्मरण करा. त्यानंतर काय करा? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, कपाळावरती गंध लावा आणि यानंतर काय करा? आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी म्हणतात की आम्ही सुद्धा तेच केलं, देवाचं नामस्मरण केलं, तुळशीची माळ घातली आणि आषाढी वारी केली. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आण नाही. म्हणजे अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो की हेच साधन आहे. काय की तुम्ही वारीला जावा. आमची सुद्धा देवाच्या कृपेनं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, कोटेश्वरांच्या आशीर्वादानं, श्री भैरवनाथ कृपादान दिंडी सोहळा तळीये तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून आम्ही सुद्धा आळंदीला जात असतो आणि आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास आषाढी वारीमध्ये सोहळ्यामध्ये सहभागी होतो. आणि त्यामध्ये सुद्धा भाविक भक्त सर्वजण सहभागी होत असतात. खरोखर इतका आनंद त्या वारीमध्ये मिळतो. म्हणजे असं वाटतं की सर्वांची सेवा करावी आणि तो आनंद मिळवावा. परंतु सगळ्यांच्याकडून कधी तो आनंद मिळतो तेच कळत नाही. असं वाटतं की कधी घराकडेच जाऊ नये. पंढरपूरला पोहोचल्यानंतर घरी नको. म्हणजे असं वाटतं की माशाशिवाय कसं पाण्यात मासा राहून जर बाहेर काढला तर कसा तळमळतो, तशी अगदी अवस्था होते की देवा या जीवना वेगळी मासोळी. म्हणजे घरीच जायला नको आणि डोळ्यातून आनंद अश्रू वाहतात. देवाची आठवण माते आणि नको वाटतं की देवा की भेटी लागे जीवा लागली से. असं एकतर जाताना असं होतं पण घरी येताना मात्र पाय निघत नाही. आणि तो दिंडी सोहळा अतिशय उत्साहात साजरा करतो. आणि त्या सोहळ्यामध्ये सुद्धा हे बालचमू सर्वजण सहभागी होत असतात. कधीच गाडीमध्ये बसत नाही. अगदी एवढा लहान चिमुरडा मुलगा, त्याला म्हणलं एवढं चाललायस बाळा, थोडा वेळ तरी बस ट्रक मध्ये. पण नाही, कधीच नाही. हे बालचमू अगदी आनंदाने उड्या मारत देवाचं नामस्मरण करत. तो सोहळाच वेगळा आणि त्याच्यामुळे थकवाच येत नाही. म्हणून सगळे संत आपल्याला त्या वारीमध्येच भेटतात. म्हणून आषाढी वारी. आणि त्यानंतर कारण महादेवांनी सुद्धा आपली 4 व्हीलर वरती केली ना वारी. 4 व्हीलर वरती केली ना. कशी केली? नंदीनं वारकरी, पहिले वारकरी माझे महादेव, त्यांनी नंदीवरती बसून सहपरिवार, संपूर्ण परिवारासहित त्यांनी
वारी केली आणि देवानं मग काय केलं त्यांना, कारण त्यांचा सगळा जो नेम होता, आणि मग देवानं काय केलं त्यांना, का जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, जनार्दनी ऐसा ज्याचा Oh,
देवा समानच पूजला जातो असं नाथ महाराज स्वतःच्या अनुभूतीवरून सांगतात की त्यांनी तसा अनुभव घेतला आणि मग सांगतात हा अखंड हरिनाम सोहळा वर्ष 58 सुंदर असा सप्ताह प्रतिवर्षी इथं साजरा होतो आणि खरंच आपल्या सर्व दानशूर व्यक्तींशिवाय हा सोहळा होत नाही. अन्नदाते आणि सर्व जे काही पडेल ती सेवा करणारे सर्व दात्यांना खूप खूप धन्यवाद. आजच्या कीर्तनाचे सौजन्य श्री सौ मालनताई जाधवच आडनाव आहे, मंगलताई जाधव त्यांचं सौजन्य आहे, त्यांनाही धन्यवाद. आजच्या या सेवेसाठी विनेकरी ताई त्यांनाही धन्यवाद. दोन्ही गायनाचार्य हे बालचमू त्यांनाही धन्यवाद. आमचे आदित्य महाराज मृदंगमणी त्यांनाही वंदन. आणि झालेली सेवा मला जी सेवा दिली त्याबद्दल सप्ताह कमिटी सर्वांचं हार्दिक धन्यवाद. आणि झालेली सेवा पांडुरंगांच्या चरणी साधू संतांच्या चरणी अर्पण करते. रेवडीकर हे एक साधू आहेत, त्यांच्या चरणी तात्यांच्या चरणी वंदन करते. माझे आई वडील पती आणि सासू सासरे सर्वांच्या चरणी वंदन करते. भगवान कोटेश्वरांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. Hare